हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा माझा जन्मभूमीचा मतदारसंघ आहे. मी माढा मतदारसंघ बाहेर जाऊन लढवलेला होता, पण तोही माझा खऱ्या अर्थानं कर्मभूमी आहे असं म्हटलं वावगं ठरणार. परंतु हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये मी गेल्या वेळी मोठ्या प्रमाणामध्ये तयारी केलेली होती, परंतु तो मतदारसंघ सेनेनं घेतला आणि धैर्यशील दादा माने यांना उमेदवारी दिली. आता माझी एकच अपेक्षा आहे की धैर्यशील दादा मानेंनी माझा पैरा फेडावा आणि त्या मतदारसंघामध्ये मी लढावं असं तळागाळातल्या गावगाड्यातल्या शेतकरी, शेतमजूर, बारा बुलतेदार, आलोतेदारांचं मत आहे. कारण तिथं आम्ही विकासाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचलेलो आहे आणि म्हणून मला वाटतं की हा मतदारसंघ महायुतीमध्ये घटक पक्ष म्हणून रयत क्रांती संघटनेला द्यावा ही मागणी मी केलेली आहे. निश्चित त्याबाबत योग्य निर्णय होईल अशी माझी अपेक्षा आहे. धैर्यशील माने सुद्धा तयारी करतायत. राजकारणामध्ये सगळ्यांनीच तयारीत राहायचं असते, नाही तर मग अचानक फडावर जाऊन कुस्ती जिंकता येत नाही. त्यामुळं गुटाबशा सगळीच काढत असतात. त्यामुळं कोण किती तयारी करते ह्याच्यापेक्षा त्या मतदारसंघामध्ये यावेळी आमचं शेत आम्ही नांगरणार. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की सांगली जी सहकारी बँक आहे त्यावरती पडळकर यांनी प्रशासक नेमण्याची आता विधान परिषदेमध्ये मागणी केली. प्रशासक नाही, ती बँक भ्रष्टाचाराच्या गाळात रुतलेली आहे आणि जेणे बँकेतलं हाणलं या त्यांना आत घालण्याची सुद्धा मागणी पुढे येणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून प्रशासक नियमावा ही मागणी माझीही पूर्वी होती, पडळकरांची, आणि आज ती मागणी योग्य आहे. निशाणा कोणावर? कारण जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये मला एक कळत नाही, आमदाराला सुद्धा संचालक व्हावं वाटतं, आमदाराला सुद्धा चेअरमन व्हावं वाटतं. म्हणजे घबाड हाणायला जागा तिथं आहे. जिल्हा मध्यवर्ती बँका म्हणजे अल्लीबाबाची गुहा आहे. त्या गुह्यात जायला सगळं गडी धडपडते ती, आणि जाताना काय घेऊन जाते ती, बारक्या खिशातनं बी घेऊन बाहेर येणार झाली ती. त्यामुळं सगळ्या बँका खाण्याचं काम जिल्हा मध्यवर्ती गेलेल्या अल्लीबाबांनी केलंय आणि म्हणून त्याची चौकशी झाली पाहिजे. अलिबाबा कोण आहे? सगळे संचालक घावते की गडी आत एकदा चौकशी सुरू झाली की गुहेतला योग गडी घावतोय. आता ती अंधार कुचडीत बसली, ती होईल पुढं मागं उजेड दिसतील उजेडात. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.